आषाढी एकादशीला गोवा वाळपई ते पंढरपूरपर्यंत पायी वारी करून विठुरायाचं दर्शन घेतलं जातं। यावर्षीही गोवा वाळपई येथून अनेक वारकऱ्यांच्या सहभागातून पायी दिंडी काढली गेली। प्रत्येक दिवशी 15 ते 20 किलोमीटर चालत जात असताना अशा ह्या महान कार्याच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी बेळगाव भूमी कधीही कमी पडली नाही। ही दिंडी बेळगाव भूमीमध्ये येताच वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक गावातील सेवेकरी या दिंडीची वाट पाहत असतात। ही दिंडी येळेबैल ते बेळगुंदी मार्गे सुळगा येथे आगमन होताच सुळगा हनुमान मंदिरमध्ये ग्रामपंचायतचे सदस्य व समाजसेवक बाळू पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वखर्चाने चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करून या दिंडीला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या। या दरम्यान माजी महापौर शिवाजी सुंडकर यांनीही गोवा ते पंढरपूर चालत दिंडी दरवर्षी जाण्याच्या या महान कार्याची स्तुती करत पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या। असे म्हणतात की आषाढी एकादशीला पंढरपूर भूमीमध्ये पाय लागणे जितके पुण्याचे काम आहे तितकेच पायी दिंडी करणाऱ्या दिंडी वारकऱ्यांची सेवा करणे। म्हणूनच की काय समाजसेवक बाळू पाटील व यांचे सहकारी मिळून दरवर्षी या दिंडीला आपल्या परीने सेवा देत असतात। यावेळी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले। यावेळी साईनाथ पाटील, मंथन बोकडे, मनोहर पाटील, रोहित निलस्कर, युवराज चौगुले, सूरज चौगुले, रोहन पाटील, चेतन पाटील, रोहन निलस्कर, बाबू कोकितकर, परसराम सावगावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करून पंढरपूरकडे मार्गक्रम होण्यास शुभेच्छा दिल्या। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।